नमस्कार मित्रांनो, देशोन्नती डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। यावर्षी लोकसभा निवडणूक 2014 आणि 2019च्या निवडणुकींपेक्षा खूपच वेगळी ठरलेली आहे। पूर्वीच्या दोन्ही निवडणुकीत मोदींचा प्रभाव हा सर्वाधिक परिणामकारक घटक ठरलेला होता। आताच्या निवडणुकीत मात्र मोदींचा प्रभाव लक्षणीय प्रमाणात कमी झाल्याचे आढळले। त्याचबरोबर राहुल गांधींची प्रतिमा बऱ्याच प्रमाणात परिपक्व झाल्याचेही दिसले। त्यांच्या भाषणातून त्यांचा उत्तरोत्तर वाढत जाणारा आत्मविश्वास जाणवत राहिला। प्रारंभी इंडिया आघाडी कमालीची शिथिल आणि कमजोरी वाटत होती, पण तिने पुढच्या काळात आपली स्थिती सुधारली। यात बहुतेक मल्लिकार्जुन खरगे यांचे योगदान महत्त्वाचे ठरले असावे। कुठल्याही गोष्टींचे श्रेय लाटण्याच्या भानगडीत पडण्याऐवजी खरगे यांनी आघाडीतील सर्वच घटक पक्षांना यथोचित मान सन्मान दिला। ही आघाडी फार एकसंध वाटत नसली तरी यातल्या नेत्यांनी आपल्या वक्तव्यांनी विशेष असा गोंधळ माजू दिला नाही। दोन किंवा अधिक पक्ष एकत्र आले म्हणजे गणिताप्रमाणे त्याचे मतदार एकत्र येतातच असे नाही, परंतु आघाडीमुळे मतविभाजनाला परिणामकारक आळा बसतो हे मान्य करायला हरकत नाही। या निवडणुकीत प्रादेशिक पातळीवर भाजप विरोधित नेते प्रभावितपणे व्यक्त झाले। महागाई, बेरोजगारी, शेतमालाचा भाव, कृषी कायदे, मोदींच्या वक्तव्यातील खोटेपणा आणि विसंगती हे मुद्दे महत्त्वाचे ठरले। जळणारं मणिपूरनं विझवण्याची मग्रुरी दाखवली। कोरोनाच्या काळातील मृतांच्या तळतळाटाकडे दुर्लक्ष केलं। त्याचवेळी राम मंदिर, कलम 370, तिहेरी तलाक कायदा, समान नागरी कायदा आणि धार्मिक ध्रुवीकरण या मुद्द्याचा प्रभाव उत्तरोत्तर कमी होत गेल्याचे दिसले। महाराष्ट्रात राज्याचा विचार केला तर यंदा राज्यांमध्ये महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली आहे, तर महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या। राज्यात काँग्रेसने सर्वाधिक 13 जागांवर विजय मिळवला आहे। संपूर्ण देशाचा विचार केल्यास इंडिया आघाडीने 232 जागांपर्यंत मजल मारली। तसेच एनडीएने देशात 294 जागांवर आघाडी मिळवली आहे। 400 पार हा नारा अपयशी ठरला आहे। एनडीए जरी आघाडीवर असली तरीही फार कमी फरकाने एनडीए लीड मिळवला आहे। अर्थात सत्ता मिळाली म्हणून यापुढे उतू नका, मातू नका, अन्यथा पुढच्या निवडणुकीत सरळ घरचा रस्ता दाखवू असे स्पष्टपणे मतदारांनी बजावलं आहे। गेल्या निवडणुकीत 80 कोटी मोफत रेशन लाभार्थी मोदींच्या प्रेमात होते। माध्यमं अंकित होती। विरोधकांना मनोहरम करण्यासाठी ट्रोलर्सच्या टाळ्या हाती होत्या। रामाच्या नावाने माजवलेला धर्मांध उन्माद सोबतीला होता आणि समोर एकसंध प्रबळ विरोधी पक्ष नाही। अशी स्थिती असल्याने भाजप पुन्हा सत्तेत येणार आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे स्पष्ट होतं। हिंदुत्वाचा उरलेला अजेंडा अंमलात आणण्यासाठी त्यामुळे सभागृहात 3/4 बहुतांशी महत्त्वाकांक्षा बाळगली। ती संधी होण्यासाठी विरोधी पक्षाला खिंडर पाडण्याचे उद्योग केले गेले आणि त्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीता बसलेल्या चौकशी यंत्रणाचा खुलेआम वापर झाला। अंकित व्हा नाहीतर कारागृहात जाण्याची तयारी करा हे धोरण अवलंबून या काळात किती राजकीय नेत्यांना कारागृहात पाठवण्यात आलं त्याची यादी मोठी आहे। राज्य व देशातील जे राजकीय नेते त्यांचा पक्ष सोडून भाजप सोबत गेले ते एका रात्रीत स्वच्छ ठरले। महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष ज्या पद्धतीने फोडले गेले त्यातून भाजप विरोधात नाराजी आणि उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली। आताही जिंकलेल्या जागा बघा, भाजपानं जिंकलेल्या 80% जागा शहरी भागातील आहेत। ग्रामीण भागात भाजप विरोधात सुप्त लाट आहे हे लक्षात येईल। विदर्भ आणि मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाला जोरदार पराभवाला सामोरं जावं लागलं आहे। शेवटी राज्याच्या राजकारणाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा प्रभाव कायम राखणारा आणि काँग्रेसला नवी संजीवनी देणारा लोकसभा निवडणुकीचा एक मतदाराचा कौल आहे। ब्युरो रिपोर्ट, देशोन्नती। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।